त्र्यंबकेश्वरमधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अतिशय अल्प असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत योग्य मोबदला न दिल्यास आत्मदहनाचा इशारा दिलाय। त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीत प्रस्तावित 30 मीटर ग्रीन बेल्ट रिंग रोड तसेच कुंभमेळा विकास कामांच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। विकास कामे अल्पावधीत पूर्ण करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असल्या तरी 25 लाख रुपये प्रति गुंठ्याच्या जमिनी कवडीमोल दरात संपादित करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय। भूसंपादन कायदा 2013 मधील तरतुदींचे संपूर्ण पालन न करता कार्यवाही सुरू करण्यात आली, तर काही ठिकाणी बुलडोझरच्या माध्यमातून शेतीचीही नासधूस होत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। शासनाकडून हुकुमशाही पद्धतीने ही सर्व प्रक्रिया राबवल्या जात असल्याच्या भावना शेतकऱ्यांमध्ये आहेत। शेतकऱ्यांनी या संदर्भात आता तीव्र आंदोलनाचा इशारा देत आत्मदहनाचाही इशारा दिलाय। हजारो कुटुंबांच्या समाधीवर शासन कुंभमेळा भरवणार का असा संतप्त सवालही आता त्र्यंबक रोड येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। विकास कामांच्या नावाखाली पिढ्यानपिढ्यांच्या उपजीविकेवर घाला घातला जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या प्रमुख मागण्या प्रशासनासमोर मांडल्या। बेकायदेशीरपणे सुरू असलेली शेतीची नासधूस तात्काळ थांबवावी, भूसंपादन कायदा 2013 मधील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण न करता सुरू केलेली कार्यवाही रद्द करावी, थेट खरेदीचा प्रस्ताव मांडावा, सध्याच्या अत्यल्प मोबदला नाकारून बाजारभावाच्या 10 पट मोबदला द्यावा, नगर परिषद हद्दीत गावालगत असलेल्या जमिनी बिगर शेती म्हणून ग्राह्य ठराव्यात, मोजणीतील तफावत दूर करण्यासाठी पुनर्मोजणी करावी अशाही मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या। या संदर्भात शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी तसेच काही आखाड्यांच्या साधू महंतांनीही यामध्ये सहभाग घेऊन आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। आज गेल्या 8 दिवसापासून सर्व शेतकरी याच्या उपोषणाला बसलेले आहेत आणि जो काही कुंभमेळा भरतो या ठिकाणी अनेक वेळेस नाशिक त्र्यंबके रोडला रस्त्याला तेच झालं, गोटी त्र्यंबक रस्त्याला तेच झालं आणि आताही सुद्धा शेतकऱ्यावर एवढा मोठा बुलडोजर येत फिरून राहिले। शेतकऱ्यांना तर काही भाव ज्यांच्या मनात त्यांना जी काही अपेक्षा आहे आणि ते आम्ही काही जास्त मागत नाही, जो काही या ठिकाणी भाव चाललेला त्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे द्यावा, परंतु शेतकऱ्यांना याची दमदाटी देऊन हा कुंभमेळा भरायचा। भगवान बाबा आखाड्यातले सगळे महाराज उपस्थित आहेत, त्यांनी भेट दिलेले। मी सुद्धा शेतकऱ्यांना दिलगिरी व्यक्त करतो की 3 दिवस मुंबई होतो आणि 3 दिवस दिल्लीला गेल्यामुळे मला या ठिकाणी भेट देता आली नाही, पण ही हुकुमशाही चालली शासनाच्या माध्यमातून अतिशय चुकीची आहे। स्थानिक शेतकऱ्यांना कुठेतरी उद्ध्वस्त करून आणि या ठिकाणी कुंभमेळा भरायचं वारंवार मी विनंती करतो। तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, गिरीश भाऊला सुद्धा माझी विनंती आहे, अधिकाऱ्यांना विनंती आहे की जे काही शेतकरी आमची अपेक्षा आहे 40 लाख गुंठा चालू आहे, तर 40 लाख रुपये गुंठा, आणि ते आम्हाला 40 लाख नको, जे काही 10 लाख 15 लाख रुपये गुंठ्यांनी आम्हाला जे काही पैसे आमच्या अपेक्षित आहेत त्या पद्धतीने आम्हाला पैसे मिळतात, आम्ही सहकार्य करायला तयार आहे। परंतु कुठेतरी परस्पर लोकप्रतिनिधी आमदाराला विश्वासात न घेता, खासदारला कुठल्याच नगराध्यक्ष असतील यांना कोणाच विश्वासात न घेता ताबडतोब लगेच कामं टेंडर काढायचे, टेंडर निविदा लगेच वर्क ऑर्डर द्यायची, कामं चालू करायचे। याच्यासाठी उपनगराध्यक्ष रविभाऊ असतील, या ठिकाणी युवराजभाऊ कोटोळे असतील, पुरुषोत्तम भाऊ असतील, महाराज असतील, सर्व स्थानिक शेतकरी आहेत, सर्व दिलीप भाऊ असतील, सर्व उपोषणाला बसले आहेत आणि त्या उपोषणाला भेट द्यायला माझी सुद्धा विनंती आहे, तुम्ही काम करा, पण जे आम्हाला स्थानिक शेतकऱ्यांना मारून आम्हाला या ठिकाणी कुंभमेळा करू नका। आणि मी सुद्धा शेतकऱ्याला जर न्याय नाही मिळाला तर मी सुद्धा शेतकऱ्याच्या बाजूने बसून आणि शेतकऱ्यांसंग मी सुद्धा उपोषण करणार आहे। जे सामूहिक आत्मदान आहे ते माझी पण विनंती करायला आलेलो आहे, हे करून देणार नाही मी। याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून मुख्यमंत्री महोदयांना, गिरीश महाजन साहेबांना आणि या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करून हा मधला मार्ग काढून जे काही आता वाचलं ते 100% ही पाळी येऊ नये शेतकऱ्यावर, आणि ही पाळी येत असेल ही पाळी येऊन कुंभमेळा भरत जे अतिशय चुकीचं आहे। या बाबतीमध्ये हा शेतकऱ्याचा प्रश्न मंगळवारी बुधवारी 2 दिवसात मी मार्गी लावणार आहे। भूसंपादन कायदा 2013 मधील कोणत्या विशिष्ट तरतुदींचे उल्लंघन झाल्याचं आपण या ठिकाणी सांगत आहात? भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिली गेली पाहिजे। पूर्वसूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांसोबत बैठका झाल्या पाहिजे।
भूसंपादन अधिकारी यांनी बाजार मूल्य तपासले पाहिजे आणि खरोखर या योजनेची गरज आहे का, ही लोकोपयोगी योजना आहे का, याचा विचार देखील झाला पाहिजे. आता त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम आहे. अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये नदी पात्र जे आहे ते उगम स्थानाच्या पासून 5 किलोमीटर पर्यंत त्याच्यात कुठली डेव्हलपमेंट होत नाही. कुशावर्त कुंडवरती कुंभमेळा होतो, कुंभमेळ्याचं आवाका वाढतोय, घाट झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण तुमच्याकडे शॉर्ट नोटीसमध्ये कोणीतरी सल्ला देतं वेगळा घाट झाला पाहिजे. शाही मार्ग तुम्ही बदलणार आहात का, खरंच इथं साधूंचं स्नान होणार आहे का, याही बाबी लक्षात घेतल्या पाहिजे. जर होणार असतील तर त्याचं गॅझेटमध्ये तुम्ही त्याचं आलं पाहिजे, गॅझेटमध्ये शासनाच्या यादीत ते आलं पाहिजे की शाही स्नान अतिरिक्त कुशावर्तावरती अतिरिक्त घाटांवरती झालं पाहिजे. मागच्या कुंभमेळ्यामध्ये जो घाट बनवला त्या घाटाची अवस्था आत्ता काय आहे, ती गटार कुत्रे वगैरे जनावरांची ती राहण्याची जागा झालेली आहे. तिचा मेंटेनन्स नगरपालिकेकडून होतो का, याही बाबी तपासल्या पाहिजे. तुम्ही शॉर्ट नोटीसमध्ये तुम्हाला डिजिटल कुंभ करायचा आहे, 3 शाही स्नानांसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देताय, शेतकऱ्यांच्या मुंड्या मोडून आणि ताबडतोब कुठंतरी कागदावर तो कुंभमेळा रंगवायचा. तुटपुंजा मोबदल्याच्या आशेवर शेतकऱ्यांना ठेवून आणि बुलडोजर पोलीस यंत्रणा या ठिकाणी शासनाने राबवायची. तुम्ही जे पडद्या आडून भूमिका घेणारे जे शासनाचे अधिकारी असतील, काही मंत्री असतील, यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की शेतकरी थांबणार नाही. 20-25 लाख रुपये गुंठ्याच्या ज्या जागा आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा संवाद न साधता, महानिर्वाणी आखाडा असेल, बडा उदासीन आखाडा असेल, यांच्या देखील 7-7, 8-8 एकर जमिनी त्या ठिकाणी जात आहे. तर तुम्ही कोणालाच विश्वासात घेतलं नाही. तुम्हाला मोबदला काय पाहिजे, संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्हाला आमचा न्याय मागण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आहोत. तर तुम्ही किमान 25 लाख नाही, 5 ते 7 लाख रुपये, 10 लाख रुपये गुंठ्यापर्यंत आमची रास्त मागणी आहे. तुम्ही जर ती देणार असाल तर आम्ही स्वतःहून त्या खरेदी द्यायला तयार आहोत. परंतु तुम्ही जर आडमुठं धोरण आणणार असाल, हुकुमशाही पद्धत राबवणार असाल, तर असा कुंभमेळा साधूंना देखील मान्य नाही. आणि 3 दिवसाच्या या पर्वणीसाठी, या डिजिटल कुंभासाठी तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना वेठीस धरू शकत नाही. थेट खरेदी प्रस्तावाबाबत आपली काय ठोस भूमिका आहे? शासनाने यावं, आमच्याशी चर्चा करावी. आम्ही आता सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन जी असतील, त्यांनी एक बैठक घेतली. फडणवीस साहेब, ज्यांना हा कुंभ खूप प्रतिष्ठेचा आहे, परंतु या प्रतिष्ठा एक बाजूला करत असताना तुम्ही कोणाच्या पोटावर पाय देता, कोणाच्या माना मोडता. शेतकऱ्यांना अक्षरशः गृहीत धरलं, कागदावर बघितलं, रेडी रेकनरला हा दर आहे, त्याप्रमाणे तुम्ही जागा घेऊन टाका. अशा पद्धतीने आडमुठं धोरण चालणार नाही. आमचा याला तीव्र विरोध आहे. तुम्ही आमच्याशी बैठका घ्या, शासनाने आमच्याशी चर्चेला यावं आणि चर्चेला आल्यानंतर मधला समाधानकारक कुंभ व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. घाट व्हावा यालाही विरोध नाही, त्याच्याने विकास पण होतो. परंतु तुम्ही एकतर्फी जर चालाल तर ते जमणार नाही. आमच्याशी चर्चा करा, मधला मार्ग काढा. विशेष बाब म्हणून हा जागतिक उत्सव आहे, भारताचा उत्सव आहे. विशेष बाब म्हणून या भूसंपादनाकडे बघा. जसं काशी विश्वेश्वराला झालं, उज्जैनला झालं, त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर शहरातील नदीलगतचे शेतकरी असतील, रिंग रोडचे शेतकरी असतील, यांना विचारात घेण्यात यावं, योग्य मोबदला द्यावा. आम्ही आनंदाने थेट खरेदीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवू. या प्रकरणाबाबत आपण न्यायालयात काही दाद मागणार आहात? न्यायालयामध्ये आम्ही पिटिशन दाखल केलेली आहे. कारण मुळात ही प्रक्रिया जी राबवण्यात आली ती आधी बुलडोजर आले, आधी त्या जमिनींवर शेतीची नासधूस झाली आणि मग आम्हाला नोटिसेस आल्या. नोटिसेस येण्यापूर्वी मोजण्या व्यवस्थित झाल्या नाही. मोजणीवाले रात्रीतून कधी येऊन गेले, आउटसोर्स केलेले खाजगी मोजणीवाले त्या ठिकाणी बोलवले होते, त्यांच्याच नकाशावर सही शिक्के मारले गेले. खूप तफावत त्या मोजणीमध्ये, ही देखील आमची एक प्रमुख मागणी आहे. तर ही तफावत देखील दूर व्हावी आणि अशा पद्धतीने उलट रिव्हर्स इंजिनिअरिंग करून जर तुम्ही हे संपादन करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. मी आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वरमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभासाठी जो गोदावरीवरती घाट बांधण्यात येत आहे, इथे आलो. मला ऐकायला मिळालं की आमच्या गावातील आमचे शेतकरी बांधव जे ह्या प्रकल्पामध्ये बाधित होतात त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला
मी सुद्धा या गावचा एक नागरिक आहे. मी गेले 50 वर्षापासून या गावामध्ये राहतो. तर आम्ही सर्व या लोकांचे आणि हे लोक आमच्या सुखादुखामध्ये सहभागी असतात. त्यामुळे मला पण सुद्धा असा एक काळजी वाटली आणि म्हणून मी या उपोषण स्थळी आलो. तर या माध्यमातून माझं सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक आव्हान आणि विनंती आहे की साहेब, आपणच लक्ष घालावं की हा शेतकरी आपण सर्वांचा मायबाप आहे, आपला सर्वांचा हा पालन पोषण करणारा पोशिंदा आहे. त्या दिवशी गिरीश महाजन साहेबांशी आमचं इथे आले असताना गाडीमध्ये बोलणं झालं होतं. तर महाजन साहेब सुद्धा आमच्याशी बोलले होते की नाही, यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, शेवटी हे लोक आहे, यांच्याकडे पाहावंच लागेल, असं ते आमच्याशी बोललेले होते त्या दिवशी. आम्ही त्यांना म्हटलं होतं की हे काहीतरी व्यवस्थित करून घ्या. तर त्यांनी आश्वासन दिलं होतं आमच्याकडे की मी हे पूर्णपणे व्यवस्थित हाताळून घेईल. परंतु आज हे लोक जर असा आत्मदानाचा इशारा देत असतील तर कुंभमेळा मंत्री किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्र्यंबकला भेट देऊन यांचं तात्काळ समाधान करून कुंभमेळा व्हावा, विघ्न येऊ नये, लोक बाधित होऊ नये. आणि आज जागा इतक्या महत्त्वाच्या आहे की ह्या लोकांच्या जागा गेल्या तर यांना परत कुठे जागा मिळणार नाही. तर यांचं म्हणणं रास्त आहे, पण कुठला तरी एक सामोपचाराचा मार्ग काढला पाहिजे तात्काळ. आणि असं प्रशासनाचं नुसतं धाकदपटशाही करूनही चालणार नाही, कारण अशाने कुंभ होणार नाही, कारण हे गावकरी सहभागी पाहिजेत. तर त्यामुळे मी शासन प्रशासनाला विनंती करतो. आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री साहेबांचा दौरा या महिन्यात इथे होणारच होता, तर त्यांनी लवकरात लवकर येऊन की इथे ह्या शेतकऱ्यांशी बोलून यांचा हा प्रश्न मार्गी लावा आणि हे कामं याला विलंब करू नये. जितका तुम्ही विलंब कराल त्यामध्ये तुमची पण फजिती होणार आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याच्यावर लक्ष द्यावं आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. असं योग्य होणारच नाही ना. हजारो लोक समाधी काय, आम्हाला एक माणूस गेलेला सुद्धा चालणार नाही, चालत नाही. आम्ही तर तसं असं कसं काय होऊ देणार, होणार नाही. आम्ही तुमच्याही बरोबर राहू, तुमच्यावरही अन्याय होऊ देणार नाही. असं आम्ही तुमच्या सर्वांच्या बरोबर, तुमच्या बरोबरीने उभं राहू आणि तुमच्या वतीने सुद्धा आम्ही सरकारला विनंती करू. वेळेप्रसंगी तुमच्या आंदोलनामध्ये सुद्धा गरज पडल्यास सहभागी होऊ, कारण याच्यामध्ये तुम्ही आहात तसे आमचे 2 आखाडे सुद्धा बाधित होत आहेत. तर त्यामुळे इथे तसा काही प्रश्न नाही. मी पहिलं सांगितलं की मी या गावचा एक नागरिक सुद्धा आहे, साधू असून नागरिक आहे. तर आमच्या लोकांचं दुःख हे आम्हाला बघवलं जाणार नाही. त्यामुळे आमचा साधू समाज सुद्धा पूर्णपणे तुमच्या बरोबर राहील. नमस्कार, श्री पंचायती अखाड़ा महानिर्वाणी दिगंबर अजयपुरी। हमारा ऐसा कहना है जी, ये जो घाट बना रहे हैं हमारे यहाँ, ये हम लोगों को किसी को कोई जानकारी दी नहीं गई है। कोई भी मतलब हम लोगों से पूछा भी नहीं गया। कोई नोटिस आई हमारे यहाँ और काम चालू कर दिया इन्होंने। और हम लोग की ऐसी इच्छा नहीं है कि यहाँ पे घाट बने। यहाँ पे क्योंकि पानी रहता है, 50-50 मीटर के दायरे में यहाँ पानी रहता है। और हमारा जो पुराना घाट है अहिल्या संगम से, इनको ही मतलब सौंदर्यीकरण किया जाए, स्वच्छ किया जाए, उसी पे हम लोग स्नान कर सकते हैं। और हम जो भी सन्यासी हैं, जो भी हमारे 10 अखाड़े हैं, हम लोग कुशावर्त कुंड पे ही स्नान करने वाले और कहीं जाने वाले हैं नहीं कोई भी। तो ये बना करके कोई इसका फायदा है नहीं, इसका कोई लाभ ले नहीं पाएगा। अगर सरकार लेना चाहती है तो हमसे ये अस्थायी रूप से ले, 1 साल के लिए जमीन ले ले, मतलब जैसे साधुग्राम के ले, घाट ले, किराए से ले। हम इसको देना नहीं चाहते हैं, कायम स्वरूपी नहीं देना चाहते, क्योंकि वो हमको मिलना चाहिए मुआवजा वो हमको दे नहीं रही है। इसलिए हमको उचित मूल्य से मुआवजा मिले तो हम सरकार को जमीन खरीदी करके दे देंगे। मंत्री गिरीश महाजन को आप क्या संदेश देना चाहेंगे? गिरीश महाजन जी आए थे यहाँ, उन्होंने बोला था हम लोगों को कि आपको जो भी उचित मुआवजा आप लोगों को मिलेगा। उन्होंने हमको ऐसा आश्वासन देके, उसके बाद वो आए नहीं और हम लोगों से कोई मीटिंग उन्होंने की नहीं अभी तक। शासन ने कोई भी हम लोगों को साथ में लेकर के एक सामूहिक मीटिंग ली नहीं हम लोगों से कोई भी। जिला अधिकारी जी ने हमको बुलाया, वहाँ बैठा के रखे 3 से 4 घंटे। उन्होंने 10 मिनट बैठे, फिर वो बोले आपको जो करना है करो, हम कुछ करने वाले हैं नहीं, जो हम दे रहे हैं आप वो ले लो। ऐसा कह के उन्होंने हम लोगों को वहाँ से भेज दिया था। इसलिए हम लोग ऐसा कहना, मेला करना है सब, हम सब चाहते हैं मेला सुंदर से सुंदर हो,
लेकिन किसी का वो करके हम किसी को वो नुकसान करके हम लोगों को मेला करने की किसी भी अखाड़े की ऐसी अपेक्षा नहीं है शासन से कि मेला किसी का नुकसान करके करें। आगे भूमिका क्या रहने वाली है आपकी? हमारी ये रहेगी जी, अगर नहीं मानेंगे हम लोग रास्ता रोकेंगे, बैठेंगे, ऐसे अनशन पे बैठे रहेंगे। हम लोगों ने दे रखा है कि 21 तारीख को हम लोग आत्मदाह करेंगे अगर प्रशासन हमसे बात नहीं करती है। शासन जो हम लोग जो भी हमारी मांग है अगर पूरी नहीं करेगी तो हम लोग अनशन पे बैठे हैं अभी, आगे फिर आत्मदाह के लिए आगे बढ़ेंगे हम लोग। मी सुनीता किशोर वारुणसे। आमच्या आता कुंभमेळ्यामध्ये 3.5 एकर जमीन जाते, तर आम्हाला जमिनी शिल्लक राहतच नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला मोबदला चांगला मिळाला पाहिजे। आमचे लहान लहान मुलं आहे, त्यांच्यासाठी काहीतरी झालं पाहिजे। आणि कुंभमेळ्यासाठी तुम्ही घाट जो बांधते, आता जी गंगा आहे तिच्यामध्येच खूप घाण आहे, आणि तुम्ही एवढी मोठी हे घाट बांधून काय करणार आहे? आता जे आहे त्याच्यातच स्वच्छता नाही काहीच, तर तुम्ही एवढा मोठा बांधून काय करणार आहे? आणि शेतकऱ्यांना त्याचा चांगला मोबदला भेटला पाहिजे। आणि त्याच्यात पण 24 मीटरचे रस्ते टाकणार आहे तुम्ही। आमचं म्हणणं आहे की त्याच्यात 12 किंवा 15 मीटरचे रस्ते पाहिजे। काल कुंभमेळा आयुक्त श्री शेखर सिंग आले होते, त्यांनी आम्हाला महानिर्वाणी आखाड्यात बोलवलं आणि आमच्याशी चर्चा त्यांनी अशी केली, समाधानकारक चर्चा तर नाही केली। त्यांनी आम्हाला पहिल्यापासून सांगत आलेले का हा DP असा बनलेला आहे, आम्ही ॲक्विजिशन जे करतोय तुमचं हे पहिलेच जेव्हा DP प्लॅन झाला 2019ला त्यावेळेचाच विषय। पण मी त्यांना प्रतिक्रिया दिली का ते जे क्षेत्र आहे ते ग्रीन क्षेत्र होतं, त्या ग्रीन क्षेत्रावर आम्ही शेती करतोय आणि तुम्ही अचानक तिथं कॉन्क्रिटीकरण चालू केलं, घाट बांधण्यात त्याचा योग्य मोबदला न आम्ही मोबदल्याविषयी त्यांना विचारलं तर ते आम्हाला हे म्हणले की रेडी रेकनरनुसार जो भाव आहे तो फिक्स झालेला आहे म्हणे, तो मान्य असेल तर ठीक। तुम्ही जर कुंभमेळ्याला विरोध केला तर तुम्ही येथील शेतकरी नाही आले तरी चालणार, आम्ही कुंभ सादर करणारच आहे, अशी अप्रत्यक्ष धमकी त्यांनी देऊन आम्हाला तिथं म्हणजे बोलूनच दिलं नाही काही। गिरीश महाजन सर त्याशी आलते, आम्हाला वाटलं आमच्याशी बोलायला आले, ते भूमिपूजन करून निघून गेले। आमचं निवेदन पण त्यांनी फेकून दिलं, कुठलाही प्रतिसाद दिला नाही, काहीच त्याच्या बोललेच नाही काय। यापुढे भूमिका आमचं आंदोलन चालू राहणार आहे। आमचं नाही ऐकलं तर आम्ही 21 तारखेला सामूहिक आत्मदानाचं आमचं आहे, देऊ निवेदन त्यांना सगळ्यांना। दुसरा पर्याय नाही असं शेखर सिंगनी सांगितलंय, तुमच्या वातून कुंभ राहत नाही तर मग जगण्याचा पण काही आहे नाहीच ना अधिकार, असे मारणारे तर असं आम्ही मरतो आमच्या ह्याच्याने। स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक।